दुसऱ्या सेशनमध्ये पास्टर मंगेश रायराम आहेत, ते आपल्याला यावेळेस दुसऱ्या सेशनमध्ये चालवतील. त्यांना मी समोर आमंत्रित करतो. आपल्या सर्वांना सलाम. चांगली बातमी आपल्या खास करून महिलांसाठी मी आणतो. लेडीजसाठी एक चांगली बातमी आहे आणि ती चांगली बातमी ही आहे की तुम्ही मूर्ख नाहात, तुम्ही मूर्ख नाहीत. बऱ्याचदा इयोबाचं पुस्तक वाचल्यानंतर इयोबाची जी पत्नी आहे तिला मूर्ख म्हणण्यात आलं, पण इयोब तिला मूर्ख म्हणत नाही. तो म्हणतो यू आर टॉकिंग लाईक, म्हणजे सिमिली वापरलेला आहे. आणि जॉन पायपर जे आहे ते म्हणतात की जसं आपण एका नवीन विश्वासणाऱ्यांना म्हणतो की तुम्ही नवीन जन्म घेतलेला आहे आणि नवीन जीवनामध्ये वाटचाल करा, तुम्ही जुन्या मनुष्याप्रमाणे चालू नका, आधी तुम्ही होता. तर जॉन पायपर म्हणतात की त्या प्रकारचा हा संवाद आहे आणि म्हणून दिस इज गुड न्यूज फॉर द वुमन. जॉब इज नॉट कॉलिंग द विमेन और हिज वाईफ फुलिश, पण तो ॲक्च्युली उत्तेजन देत आहे तिला. आणि मलाही त्याच प्रकारे आधी वाटत होतं, परंतु माझेही नेत्र जे आहे देवाच्या सेवकांनी उघडले आणि ते मला समजलं. सुंदरसं सेशन ब्रदरनी चालवलं आणि थोडक्यामध्ये मी सुद्धा काही गोष्टी शिकू इच्छितो आणि त्यानंतर तुमचे जर प्रश्न असतील तर क्वेश्चन अँड आन्सर, प्रश्न आणि उत्तर याचं एक सत्र असणार आहे. त्यामध्ये पास्टर अर्पण आपल्याला चालवणार आहे आणि सर्व प्रश्न जे आहेत ते आपले सोडवणार आहेत. तर ठीक आहे. हे पुस्तक तुम्ही बऱ्याच लोकांकडून शिकला असाल आणि आम्ही सुद्धा शिकलो. आम्ही काही वेगळं शिकवत नाही आहे, नक्कीच जे बायबलप्रमाणे शिकवलेलं आहे तेच शिकवत आहे. पण अनेक लोक जे आहे हे पुस्तक जे आहे त्या लाकूड तोड्याची जी गोष्ट आहे त्याप्रमाणे शिकवतात. लाकूड तोड्याची गोष्ट आपल्या सर्वांना, जे महाराष्ट्रीयन आहे त्यांना माहिती आहे. त्याची जी कुऱ्हाड आहे ती पाण्यात पडली आणि मग एक जण बाहेर येतो देव आणि मग त्याला विचारतो ही आहे का ती आहे का, आणि शेवटी त्याला 3 कुऱ्हाडी देतो, बरोबर. तर अशाच प्रकारे जे पुस्तक आहे हे की तुमची एक कुऱ्हाड हरवली, तुम्हाला 3 कुऱ्हाडी मिळतील. हे पुस्तक अशा रीतीचं पुस्तक नाही आहे. तर उद्या तुम्ही पाण्यात बायको टाकाल. तसं नाही आहे हे पुस्तक, बरोबर ना. दादाने शिकवलं, इट्स इज ऑल अबाउट द ग्लोरी, द मॅजेस्टी अँड द सॉनिटी ऑफ गॉड. आणि त्याच प्रकारे आपण पाहतो की हे पुस्तक जे आहे, बरेच ख्रिश्चन लोक पहिले 2 अध्याय वाचतात आणि जिथं डबल झालं त्याचं म्हणजे शेवटचा अध्याय, जे पहिले 2 अध्याय आणि मग शेवटचा अध्याय जिथं डबल, तर एक प्रकारचा सट्टा किंवा लॉटरी खेळल्यासारखं हे पुस्तक जे आहे ना, म्हणजे शिकवल्या पण जातं आणि लोक त्या प्रकारे वाचतात आणि अभ्यास पण करतात. तर सुरुवात आणि शेवट, आणि जणू काही एका लॉटरीप्रमाणे, एखाद्या लॉटरीप्रमाणे किंवा दाम दुप्पटची स्कीम असल्याप्रमाणे बरेचसे प्रचारक जे आहे, पास्टर्स जे आहे, हे पुस्तक शिकवतात.
याच्याकडे आपण येणार आहोत पुढे. आणि ते चूक आहे, देवाला अत्यंत लहान करतं आणि परमेश्वराला एक अशा प्रकारचा देव लोक बनवतात किंवा प्रदर्शित करतात की तो तुम्हाला देऊन, सर्व काही देऊन, डबल करून त्याच्या मागं पळावयास लावतो. तर आपला देव त्या प्रकारचा देव नाहीये की तुमच्या सर्व भौतिक गोष्टी आणि तुमच्या सर्व वासना आणि सर्व गोष्टी पूर्ण करून तो तुम्हाला त्याच्या मागं पळावयास लावतो. अशा प्रकारचा आपला देव नाही आहे, हे आपल्याला समजतं. माझ्याकडे जे सत्र मीच दिलेलं आहे स्वतःला, तर ते सत्र जे आहे ते सफरिंगवर आहे. सफरिंग म्हणजे दुःख सहन करणे. आणि अनेक जागी जे आहे दुःख सहन करण्यावर मला असं वाटतं बोलल्या जात नाही, शिकवल्या जात नाही. आणि मला असं वाटतं की ह्या विषयावर जे आहे पुलपिट गार किंवा थंड झालेले आहे. आणखी ते दुसऱ्या गोष्टींमध्येच लोकांना गरम करतात आणि त्यामुळं जे आहे पुलपिट जे आहे थंड झालेले आहे. पण हा दुःख सहन करणं हा विषय ख्रिश्चन असू द्या किंवा नॉन ख्रिश्चन असू द्या, सर्वांच्या जीवनाला स्पर्श करणारा हा विषय आहे प्रियांनो. तुम्ही ख्रिस्ती असा किंवा ख्रिस्ती नसा, पण आपण खास करून ह्या ठिकाणी दुःख सहन करणे हे अशा अँगलने आपण शिकत आहोत. एक ख्रिस्ती ह्या नात्याने, देवाचे सेवक ह्या नात्याने दुःख सहन करणे काय आहे ते शिकण्याआधी आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की दुःखाबद्दल जगामध्ये किंवा आपल्या मंडळांमध्ये सुद्धा चुकीचे दृष्टिकोन आहेत. रॉंग व्ह्यूज ऑफ सफरिंग. दुःख सहन करण्याबद्दल काही चुकीचे दृष्टिकोन जे आहे ते आपण पाहणार आहोत. पहिला दृष्टिकोन आहे की तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे कारण की देव तुमच्यावर रागावलेला आहे. गॉड इज अँग्री ॲट यू. असं नाही की देव रागावत नाही, पण ह्या पुस्तकामध्ये जे आहे, ह्या पुस्तकामध्ये एक वेगळी कहाणी आहे प्रियांनो. आणि ती कहाणी जी आहे कदाचित कोणाच्याही जीवनामध्ये घडू शकते. ती कहाणी देवाचा गुणविशेष आहे की तो परमेश्वर क्रोध आहे, हा देवाचा गुणविशेष आहे. पण ह्या कहाणीमध्ये जे आहे आपल्याला ते दिसत नाही की देवाने रागाने किंवा विमजिकलपणे इयोबाच्या जीवनावर दुःख आणलं, हे आपल्याला पाहावयास मिळत नाही. आणि म्हणून हा जो दृष्टिकोन आहे की ज्या वेळेस एखादा व्यक्ती दुःखातून चाललेला आहे आणि त्याला आपण जाऊन सांगतो की देव तुझ्यावर रागावलेला आहे, तर आपण नक्कीच त्याच्या प्रती जे आहे क्रूरपणे वागतो. दुसरी गोष्ट आपण पाहतो की पाप. नक्कीच तुझ्या जीवनामध्ये दुःख आहे म्हणजे तू पाप केले असावे. आणि याचे सुंदर उदाहरणं जे आहेत ते आपल्याला ह्याच पुस्तकामधून शिकावयास मिळतात. इयोबाचे मित्र त्यांनी त्याच्यावर आरोप लावलेत. सुरुवातीला ते चांगले वागलेत. 7 दिवस येऊन बायबल सांगतं की ते एकही शब्द इयोबाच्या मित्रांनी काढला नाही. ते येऊन त्याच्यासोबत शांत बसले. आणि मला असं वाटतं की तो त्यांचा गुण नक्कीच घ्यायला पाहिजे. असं नाही की इयोबाचे मित्र विकेड होते, अनगॉडली होते, पण ते सुद्धा समजू नाही शकले इयोबाप्रमाणेच. आणि काही चांगल्या गोष्टी इयोबाच्या मित्रांकडून आपल्याला शिकावयास मिळतात. पहिले 7 दिवस ते येऊन एकही शब्द त्यांनी काढला नाही. आणि मला असं वाटतं की जे लोक दुःख सहन करत आहेत तिथं जाऊन जे आहे फार आमच्या ज्या क्रिया आहेत किंवा जे भाषण आहेत ते न देता आम्ही फक्त तिथे जाऊन थांबावं. मला असं वाटतं की ही खूप सुंदर रीतीने केलेली किंवा आपण करू अशा प्रकारची सेवा आहे. काही न बोलता त्यांच्यासोबत तुम्ही थांबा, आपण थांबू आणि त्यांना आपला खांदा त्यांचं दुःख व्यक्त करण्याकरिता तुमचा खांदा द्या आणि तुम्ही काहीही बोलू नका. तर त्याच्या मित्राच्या जीवनातून आपल्याला ह्या गोष्टी शिकावयास मिळतात. पण आपण पाहतो की पुढे जाऊन
ते जे आहे त्याला म्हणतात की तू पाप केले असेल म्हणून हे दुःख जे आहे तुझ्या जीवनामध्ये आलं, तर तो पण चुकीचा दृष्टिकोन आहे. मी ह्या ठिकाणी ही गोष्ट खारीज करत नाही की पापामुळे दुःख येतात, पण ह्या पुस्तकाचा जो संदर्भ आहे त्या संदर्भामध्येच मी ह्यावेळेस जे आहे शिकू इच्छितो. पापामुळे दुःख येतात, पण हा दुसरा विषय आहे. पण ह्या पुस्तकामधून आपण पाहतो की सगळ्या प्रकारचे दुःख जे आहे ते पापामुळे येत नाही. त्यानंतर तिसरा चुकीचा दृष्टिकोन जो आहे तो आहे गुड पीपल डोंट सफर. तुम्ही चांगले असाल तर तुमच्या जीवनामध्ये दुःख येणार नाही. आणि इयोबाचं पुस्तक जे आहे पहिल्याच अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की तो धार्मिक होता, त्याच्या लेकरांच्या पापाबद्दल तो अर्पण करत असे, तो प्रार्थना करणारा, यज्ञ करणारा व्यक्ती होता. देवानी 2दा त्याच्याबद्दल साक्ष दिलेली आहे. एजेकियलच्या पुस्तकामध्ये त्याच्याबद्दल बोलण्यात आलं, याकोबाच्या पुस्तकामध्ये त्याच्याबद्दल बोलण्यात आलेलं आहे. आणि आपण पाहतो की हा जो विचार आहे की इफ यू आर गुड गॉड विल ब्लेस यू, जर तुम्ही चांगले असाल तर तुमचं चांगलं होईल, हे पुस्तक हा विचार टोटली डिस्ट्रॉय करतो प्रियानो. इफ यू आर गुड द गुड विल हॅपन टू यू. जर तुम्ही चांगला असाल तर तुमच्या जीवनामध्ये चांगलंच होईल. आणि इयोबाच्या जीवनामध्ये पण आपण पाहतो की तो ब्लेमलेस, निर्दोष होता, सात्विक होता. आणि आपण पाहतो की देवाच्या सार्वभौम इच्छेने त्याच्या जीवनामध्ये दुःख आलेलं आहे. तर हा विचार पवित्र शास्त्रानुसार नाही आहे. इफ यू आर गुड द गुड विल हॅपन टू यू. आणि हे शब्द आपण कुठून ऐकतो वारंवार? ज्यावेळेस आपण बाहेर जातो. हे विचार आपल्यामध्ये प्लॅन करण्यात येतात. जर तुम्ही चांगला असाल तर चांगलंच होईल. आणि अल्टिमेट गुड, हु वॉज द अल्टिमेट गुड? ख्रिस्त हा पाप विरहित आणि चांगला होता. आणि काय झालं त्याच्यासोबत? आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. आणि म्हणून हा विचार बायबल प्रमाणे योग्य नाही की जर तुम्ही चांगला असाल तर चांगलंच होईल. हे इयोबाचं पुस्तक जे आहे पूर्णपणे हा विचार नष्ट करतो. तिसरी बाब किंवा तिसरा चुकीचा दृष्टिकोन आपण पाहतो की इफ यू जस्ट हॅव इनफ फेथ यू वोंट सफर. जर तुमचा विश्वास प्रबळ आहे तर तुमच्या जीवनामध्ये दुःख येणार नाही. यूट्यूब आणि खास करून टेलिव्हिजन्सवर आपल्याला अशा प्रकारचे उपदेश ऐकायला मिळतात की जर तुमचा विश्वास भक्कम आहे तर तुमच्या जीवनामध्ये दुःख येणार नाही. आणि मी बऱ्याचदा सांगितलं की तुमच्या विश्वासाच्या कबुलीने तुम्ही फाटल्या दुधाचा चहाही करू नाही शकत. सो आम्हाला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आमच्या विश्वासाच्या शक्तीबद्दल आढ्यता बाळगण्याची गरज नाही. त्यानंतर काही लोकांचं असं मत आहे की परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये काय सुरू आहे किंवा जे दुःख आलेलं आहे त्याच्याबद्दल देव स्पष्टीकरण देण्याकरिता बांधील आहे. हा सुद्धा चुकीचा विचार आहे, हे आपल्याला शिकावयास मिळतं. त्यानंतर आपण पाहतो की पापाबद्दल, सीन ऑफ युअर प्रिव्हियस लाईफ, तुमच्या जीवनामध्ये दुःख आलेलं आहे. हा आजार किंवा तुमच्या कुटुंबामधील कोणीतरी जे आहे हे जग सोडून गेलेलं आहे, याचं कारण हे आहे किंवा अपघातामध्ये सापडलेले आहे. कारण की तुमच्या मागच्या जीवनातील काय आहे? कर्मे. आणि हा सुद्धा विचार आपल्या भारत देशामध्ये काय आहे? प्रचलित आहे. आणि दुःखाची बाब आहे की काही मंडळांमध्ये पण, मेनलाईन चर्चेस किंवा लहान मंडळ्या असू द्या, ख्रिस्ती लोक सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टींवर विश्वास ठेवतात आणि बोलतात. हे आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतर आपण पाहतो की सिन्स ऑफ युअर पॅरेंट्स. तुमच्या जीवनामध्ये दुःख आलेलं आहे. तुमच्या आजी आजोबांनी किंवा तुमच्या आई वडिलांनी काय केले आहे? पाप केले असावेत. आणि बायबल जे आहे स्पष्ट रीतीने आपल्याला शिकवतं की जर बापाने आंबट द्राक्ष खाल्ले तर मुलांचे
दात आंबट होणार नाही, आणि जर मुलांनी जर आंबट द्राक्ष खाल्ले तर बापाचे जे आहे दात आंबट होणार नाही. पण आई वडिलांच्या पापाचा प्रभाव लेकरांवर होतो, इन्फ्लुएन्स त्याला आपण म्हणू शकतो, प्रभाव होतो, त्यांचं जीवन प्रभावित होतं. पण देव जो आहे असा वागत नाही की बापाने जे आहे पाप केलेलं आहे आणि एखाद्याचा खून केला आणि मुलाला फासावर टांगतो. गॉड इज नॉट अनजस्ट. तो अशा प्रकारचा देव नाही, हे आपल्याला स्पष्ट रीतीने शिकावयास मिळतं. जर ते दोघं जण त्या पापामध्ये सामील आहे तरच तो जे आहे त्यांचा न्याय करतो, हे आपल्याला शिकावयास मिळतं. कुड यू प्लीज चेंज द स्लाइड सर? येस, थँक्यू व्हेरी मच. आणि पुढे जे आहे ह्या पुस्तकामधून द थिओलॉजी ऑफ द सफरिंग म्हणजे इयोबाचे जे पुस्तक आहे त्याच्यामधून दुःख सहन करण्याचं ईश्वरशास्त्र किंवा धर्मशास्त्र जे आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत. पहिला मुद्दा जो आहे की सफरिंग एक्झिस्ट अंडर द सॉवरेन हँड ऑफ गॉड, नॉट आउटसाइड ऑफ इट. सर्व जे आमचे दुःख आहेत ते लहान असू द्या किंवा मोठे दुःख असू द्या, ते छळ असू द्या, संकट असू द्या, त्या सर्व प्रकारचे जे दुःख आहे ते देवाच्या सार्वभौम हाताखालीच आम्ही सहन करत आहोत. आणि त्या दुःखांमध्ये देव अनुपस्थित नाही आहे, हे आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे. दुःख हे देवाच्या सार्वभौम हाताखाली अस्तित्वात आहे आणि ते त्याच्या बाहेर नाही आहे. आणि म्हणून बायबल जे आहे आम्हाला दुःखाबद्दल जे आहे एक वेगळा दृष्टिकोन देतो, जे आपण चुकीचे दृष्टिकोन आतापर्यंत पाहिलेले आहे. जग आम्हाला ते शिकविते, पण बायबल सांगतं की सर्व दुःख देवाच्या अधिकाराखाली, त्याच्या प्रभुत्वाखाली आणि त्याच्या सार्वभौमत्वाखालीच आहे, हे स्पष्ट रीतीने आपल्याला शिकविण्यात येतं. त्यानंतर आपण पाहतो की देवाने सैतानाला अनुमती दिली, पण हे लक्षात ठेवा की गॉड परमिट्स, सेट्स बाउंड्री अँड कीप्स द लिमिट. सैतानाला आपण पाहतो की परमेश्वराने जे आहे मर्यादित ठेवलं, आणि आपण पाहतो की त्याला परवानगी दिली, आणि त्यानंतर सैतानाची जी सीमा आहे ते सुद्धा निश्चित केले. हे आपल्याला या पुस्तकामध्ये शिकावयास मिळतं. तुम्ही सांगू शकता का की हे आपल्याला कुठं पाहावयास मिळतं ह्या पुस्तकामध्ये? गॉड सेट्स द लिमिट्स किंवा बाउंड्रीज. He gives him the limited power and then he permits certain things. काही गोष्टींची अनुमती देतो, परवानगी देतो, त्याला मर्यादित ठेवतो आणि त्याच्या सीमा निश्चित ठेवतो. हे आपल्याला पुस्तकामध्ये कुठे पाहावयास मिळतं? येस, पहिल्या अध्यायामध्ये. कसं? येस, बोला. येस, जीवाला हात लावू नको. आणि बऱ्याचशे गोष्टी जे आहे अध्याय 1 आणि 2 मध्ये ज्यावेळेस आपण जातो तर आपल्याला स्पष्ट रीतीनं कळतं की ज्या प्रकारे ब्रदर मिलिंद यांनी सांगितलं की तो सैतान सार्वभौम नाहीये, तर देव सार्वभौम आहे आणि तो परमेश्वराच्या अधिपत्याखाली कार्यरत करतो. ज्या प्रकारे आपण पाहतो की एक सिनेमा अंतापर्यंत किंवा शेवटापर्यंत एक सिनेमाला आणण्याकरिता डायरेक्टर आधीच काय करतो, त्या प्लॉटमध्ये, त्या सिनेमाच्या कहाणीमध्ये एका विलनचा काय करतो, तो त्या विलनची भूमिका तो नियुक्त करतो त्या शेवटापर्यंत, आहे ना, त्या सिनेमाला जे आहे त्या सिनेमाचा शेवट करण्याकरिता. आणि त्याच प्रकारे आपण पाहतो की ज्यावेळेस सैतानाने देवाविरुद्ध पाप केले त्या क्षणी देवाने त्याला उचललं असतं. तो काय निसटून गेला का देवाच्या हातातून? आणि आता सर्व लोक त्याला शोधत आहेत कारण की अशा प्रकारे शिकवलं जातं. त्याच दिवशी त्याचा जर अंत केला असता तर तो राहिलाच नसता. याचा अर्थ देवाने त्याला एक भूमिका दिलेली आहे आणि प्रगटीकरण 20 सांगतं की त्या न्यायाच्या दिवशी त्याला सरोवरामध्ये टाकण्यात आलेलं आहे. बरोबर आहे ना? देवाने जे आहे सैतानाला मोकळं सोडलेलं आहे आणि त्याला एक कार्य दिलेलं आहे, हे आपल्याला शिकावयास मिळतं. काही वेळेस रावल्या जात नाही. ज्या वेळेस लोक म्हणतात की आम्ही सैतानाला बांधतो,
आहे ना. एकदा तर मला इतका राग आला, मला असं वाटलं की याला म्हणा, तुला बाबा तुझ्या पैजामाचा नाडा व्यवस्थित बांधू नाही शकत आणि दादा तू सैतानाला बांधतोस, आणि बांधतो तर त्याला सोडतं कोण मग? ख्रिस्ती जीवन काय नुसतं बांध आणि सोड, बांध आणि सोड एवढंच आहे का? नाही. तर इथून आपल्याला शिकावयास मिळतं की सैतान हा मर्यादित आहे, त्याला एक भूमिका दिलेली आहे, देवाच्या परवानगीनेच तो कार्य करतो आणि त्याच्या सीमा निश्चित केलेल्या आहे. हे बायबल आपल्याला स्पष्ट रीतीने शिकावयास मिळतं. पुढे आपण शिकतो की डिवाइन पर्पज, दैवी उद्देश. जे काही दुःख जे आहे आमच्या जीवनामध्ये येतात, बायबल प्रमाणे स्पष्ट रीतीने आपल्याला शिकावयास मिळतात की ते त्याच्या दैवी उद्देशानेच जे आहे ते आमच्या जीवनामध्ये येतात. त्याचे उद्देश जे आहेत, त्याचे हेतू जे आहे ते पूर्ण करण्याकरिता परमेश्वर त्याच्या संतगणांच्या जीवनामध्ये दुःख आणतो, त्यांना दुःखाचा अनुभव देतो. हे बायबल आपल्याला स्पष्ट रीतीनं शिकावयास मिळतं. आणि पहिला जो मुद्दा आहे की त्याच्या सार्वभौम अधिपत्याखाली, सार्वभौमत्वाखाली जो आहे परमेश्वर जो आहे संतांना दुःख सहन करण्यास शिकवितो. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की दुःख सहन करणे हे त्याच्या डिवाइन पर्पज नुसार दैवी उद्देशानेच आहे. आणि त्यामुळं दुःख सहन करत असताना हे विचार जे आहे आम्हाला सांत्वन देतात प्रियांनो. त्यानंतर आपण पाहतो की सफरिंग इज नॉट ऑलवेज पनिशमेंट बट रिफायनिंग, प्रूव्हिंग अँड गॉड ग्लोरिफाईंग. दुःख सहन करणे जे आहे ते नेहमीच एक शिक्षा किंवा दंड म्हणून नसतात, तर ते आपल्याला पवित्र करतात, सिद्ध करतात आणि परमेश्वराच्या गौरवास्तव असतात. हे आपल्याला संपूर्ण बायबलमध्ये शिकावयास मिळतं. आणि ह्या ठिकाणाहून तर आपण चांगल्याच प्रकारे शिकतो की देवाने कशा रीतीने ह्या संतांच्या जीवनामध्ये जे आहे पवित्रीकरणाचं कार्य केलेलं आहे. याला योबाला देवाच्या निकट स्वतः देव आणतो, त्याच्या जीवनामध्ये जे आहे पवित्रीकरणाचं कार्य करतो. आणि नवीन करार सुद्धा यावर प्रकाश टाकतं प्रियांनो की देव निरनिराळे दुःख आणून जे आहे आमच्या विश्वासाची जी आहे परीक्षा करतो आणि तो आपल्याला सिद्ध करतो. आणि सर्व दुःख देवाच्या गौरवासाठी आहे हे आपल्याला बायबलमधून शिकवण्यात आलेलं आहे. कारण की वचन जे आहे ते स्पष्ट रीतीने सांगतं की सर्व काही देवाकडून आहे, देवाद्वारे आहे आणि देवाप्रित्यर्थ आहे. आणि म्हणून त्याच्याच नावाला युगानुयुग गौरव असो. आणि ज्यावेळेस आमचा दृष्टिकोन अशा रीतीने जो आहे होतो, त्यावेळेस आपण त्या दुःखामधून जात असताना देवाचं गौरव करू शकतो. मी हे म्हणत नाही की जे त्रासातून चाललेले आहे, जे कणत आहेत, जे रडतात, अहोरात्र रडतात, सतत रडतात, दुःखामध्ये आहे, वेदनेमध्ये आहे आणि ते फारच लाईटली, ते फारच सहज आहे, आपण तसेही ट्रीट करू नाही प्रियांनो दुःखाला. वी शुड नॉट ट्रीट द सॉरो किंवा सफरिंग इन दॅट वे. पण ते होत असताना देवाच्या उद्देशाकडे लक्ष देत ज्यावेळेस आपण देऊ तर नक्कीच ते सांत्वनदायी असेल. काही लोकांसोबत जे फारच लवकर हे जग सोडून जाणार आहे, अशा काही लोकांसोबत आम्ही भेटलो, तुम्ही भेटलात. आणि काही लोक जे आहे इतके स्थिर आणि स्तब्ध होते की ते लोक जे आहे जसं काही दे आर गोइंग टू होम, ते घरी चालले. आणि हे का बरं होतं? कारण की त्यांना चांगल्या रीतीने बायबल समजलेला आहे, त्यांच्या पास्टरनी त्यांना योग्य शिक्षण दिलेलं आहे, गॉस्पल मधून प्राप्त होणारी, सुवार्तेमधून प्राप्त होणारी आशा त्यांना मिळालेली आहे. आणि म्हणून ते बेड रिडन आता काही दिवसामध्ये, काही तासांमध्ये ते जाणार आहेत आणि ते आनंदी आहे, स्थिर आहे आणि प्रभूवर विश्वास ठेवून ते हे जग सोडतात.
आणि त्यामुळं वारंवार हेच सांगू इच्छितो की हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्व कुटुंब आणि सर्व जीवनांना स्पर्श करणारा हा विषय आहे. त्याच्या उलट आपण पाहतो की लोक वेडेपिसे होतात, की थोडं काही झालं की म्हणजे वेड्याप्रमाणे वागू लागतात. ते थोडासा आजार झाला की, आणि मागच्याच उन्हाळ्यामध्ये ब्रदर शंकर यांनी सांगितलं की आपले लोक अशा प्रकारचे वागतात, सर्दी झाली तर त्यांना असं वाटतं की त्यांना कॅन्सर झालेला आहे. दे बिहेव लाईक दे गॉट द कॅन्सर. सर्दी हो गई, 3 महीना चर्च से गायब. तर ह्या ठिकाणी सांगायचा उद्देश हा आहे की ज्यावेळेस हा सिद्धांत बायबलच्या वचनांद्वारे आपल्याला कळतो की हे दुःख जे आहे देवाच्या उद्देशाने आहे, सार्वभौमत्वाखाली आम्ही सहन करत आहे आणि देव अनुपस्थित नाही आहे. ही इज नॉट अबसेंट ड्युरिंग दॅट टाइम. आणि त्यानंतर आपण पाहतो की हे जे दुःख सहन करणं आहे हे रिफायनिंग आहे, म्हणजे आम्हाला शुद्ध करतं. आम्हाला आमचं जे प्युरिटन आहे थॉमस वॉटसन ते म्हणतात की ज्या प्रकारे बाळाचं दूध तोडलं जातं त्याच प्रकारे दुःख जे आहे आम्हाला जगापासून तोडतं. रिफायनिंग आहे, शुद्ध करणारं आहे, सिद्ध करणारं आहे आणि देवाचं गौरव करणारं आहे, हे आपल्याला स्पष्ट रीतीने शिकावयास मिळतं. आणि ह्या दुःखाच्या द्वारे योबाच्या जीवनामध्ये आपण पाहतो की त्याला देव कोण आहे हा कळालं. थ्रू सफरिंग गॉड डिपेंड्स आवर नॉलेज ऑफ हिमसेल्फ. आपण या ठिकाणी पाहतो प्रियांनो की त्यांनी बरेचसे प्रश्न विचारलेत देवाला, आणि देवाने त्याच्या कोणत्याही प्रश्नाचं जे आहे ते उत्तर दिलेलं नाहीये. देवाने त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीये. तर इयोबाच्या त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? गॉड हू आय एम. त्याने हे सांगितलं नाहीये ठीक आहे तुझी मी परीक्षा घेत होतो, तुला माहित आहे का तो सैतान जो आहे तो आला आणि मग त्याच्यामध्ये माझ्यामध्ये जे आहे ते संभाषण झालं आणि असं तसं आमचे हे सार्वकालिक निर्णय, आणि मग हे सर्व मी ठरवलं बुधवारच्या दिवशी तुझ्या जीवनात काय होणार आहे. त्यांनी दाखवलं की हू आय एम, मी कोण आहे. सफरिंग आपण पाहतो की दुःखामधून जात असताना किंवा दुःखाद्वारे आम्हाला हे कळतं की देव कोण आहे. देवाचं ज्ञान जे आहे त्याचा आम्ही अनुभव घेतो आणि देव कोण आहे हे आम्हाला कळतं. हे आम्हाला ह्या ठिकाणी शिकावयास मिळतं. आणि त्यानंतर आपण पाहतो की परमेश्वर जो आहे तो ज्ञानी आहे, त्याचे उद्देश जे आहेत ते सुज्ञ आहेत, तो ज्ञानी आहे आणि ते सर्व उद्देश जे आहे त्यांनी मानवाला कळवलेले नाही आहेत. प्रियांनो, आपल्याला अजूनही ख्रिस्ती झाल्यानंतर 20 वर्षाचे, 30 वर्षाचे, 50 वर्षाचे ख्रिस्ती झाल्यानंतरही देवाचे सर्वच गोष्टी अजून कळालेल्या नाहीये. आणि दुःखामधून जात असताना देव आमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याकरिता जो आहे तो बांधील नाहीये आणि देवाकडून आम्हाला प्रत्येक प्रश्न मिळत नाही. आणि असं असून सुद्धा दुःखामधून जात असताना देवाची मंडळी, देवाच्या लोकांनी विश्वासाने पुढे जावं, विश्वासाने जीवन जगावं, हे आपल्याला ह्या पुस्तकामधून शिकावयास मिळतं. वी वॉक बाय फेथ नॉट बाय साईट. आपण विश्वासाने जीवन जगतो हे आपल्याला ह्या ठिकाणी शिकावयास मिळतं. दुःख सहन करत असताना आणखीन एक बाब आपल्याला ह्या ठिकाणी शिकावयास मिळते आणि ती म्हणजे दुःख सहन करत असताना देव जो आहे आमचे जे वाईट किंवा चुकीचे विचार आमच्या जीवनामध्ये असतील देवाबद्दल, तारणाऱ्याबद्दल किंवा तारणाबद्दल, आमचे जर चुकीचे दृष्टिकोन आहेत किंवा आमच्या नातलगांचे किंवा आमच्या मित्रांचे चुकीचे दृष्टिकोन आहे ते सुद्धा उघड करतो. हे आपल्याला स्पष्ट रीतीने शिकावयास मिळतं. दुःख सहन करत असताना उथळ विश्वास आणि खोटे धर्मशास्त्र देव उघड करतो.
बऱ्याचदा ज्या प्रकारे ब्रदरांनी सांगितलं की कधी कधी वी आर नॉट अगेन्स्ट द सर्मन, आपण उपदेश आणि शिक्षण याच्या विरोधात नाही आहे, पण देवाच्या वेळेस कधी कधी दुःख सहन करत असताना त्या खाटेवर अंथरुणावर पडले असताना जे देवाबद्दलचं ज्ञान आपल्याला होतं ते आम्हाला दाखवून देतं की आम्ही जे विश्वास ठेवत होतो ते जे धर्मशास्त्र आहे, किंवा कधी कधी आम्ही दुःख सहन करत असताना आम्हाला येऊन जे लोक सजेशन्स देतात किंवा जे धर्मशास्त्र शिकवतात ते चुकीचं आहे. देव हा उथळ विश्वास आणि खोटे धर्मशास्त्र उघड करतो प्रियांनो, हे आपल्याला शिकावयास मिळतं. आणि हा मुद्दा जो आहे आपल्याला ह्या पुस्तकामधून कुठे शिकावयास मिळतं, तुम्ही सांगू शकता का? की देव उथळ विश्वास आणि खोटं धर्मशास्त्र प्रगट करतो किंवा उघड करतो, हे आपल्याला कुठे शिकायला मिळतं? जॉब्स फ्रेंड, योबाचे मित्र जे आहे ते काय म्हणाले? तू पाप केले म्हणून तुझ्यावर हे संकट आले, तुझ्या मुलांनी पाप केले म्हणून ते मेले. जर तू चांगला असता तर चांगलंच झालं असतं. बायबल ह्या तत्वाचा काय करतं? ह्या तत्वाला डिस्ट्रॉय करत आहे. मॉरलिझम ते फक्त काय शिकवत होते? मॉरलिझम. इफ यू आर गुड, द गुड थिंग्स विल कम. इफ यू आर गुड, द ब्लेसिंग्स, द फिजिकल ब्लेसिंग्स विल कम टू यू. जर तुम्ही चांगला आहात, जर तुम्ही जास्त वेळ टीव्ही पाहत नाही, ह्या गोष्टी करत नाही, त्या गोष्टी करता, तर सर्व तुमच्या जीवनामध्ये काय होईल? एकदम व्यवस्थित होईल. You don't do certain things and you do certain things. If you do these things, God is going to bless you. Your life will be good. And if you do these things, the terrible things will come upon you. आणि हे नेहमीच खरं नसतं. हे नेहमी खरंच नसतं. हे आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये देव दुःख आणतो, ते याच्यासाठी आणतो की देव जे आहे माझे त्याच्याबद्दलचे विचार, ख्रिस्ताबद्दलचे विचार, ख्रिस्ती जीवन कसं जगावं ते विचार जे आहे तो बदलतो. केवळ माझेच नाही तर कधी कधी तो समोरच्यांचे पण जे चुकीचे विचार आहे, खोटे धर्मशास्त्र आहे, तो उघड करतो. आमचा जो उथळ विश्वास आहे किंवा इतरांचा उथळ विश्वास तो उघड करतो. हे आपल्याला स्पष्ट रीतीने शिकावयास मिळतं. आणि पुढे आपण पाहतो, गॉड इज वर्दी ऑफ वर्शिप अपार्ट फ्रॉम द ब्लेसिंग्स. सैतान काय म्हणाला प्रियांनो? सैतान काय म्हणाला? तू याला सर्व काही दिलेले आहे. सैतान काय म्हणाला प्रियांनो? तू सर्व काही दिलेले आहे म्हणून हा तुझा भय धरतो ना. आणि तो मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. आणि सैतानाचं जे मत होतं ते हे आहे की तू याला उन्नत केलेला आहे, याला उन्नती दिलेली आहे म्हणून हा तुझं भय धरतो. आणि पूर्ण स्टोरी आणि जी इयोबाची जी पूर्ण कहाणी आहे त्याच्या भोवतीच आहे. जर आपण पाहिलं तर की देव दाखवत आहे की आय एम गॉड, मी सार्वभौम समर्थ देव आहे. आणि इयोब जो आहे हा केवळ त्याला मी पैसे आणि सर्व प्राणी, मालमत्ता, भरपूर लेकरं आणि पुष्कळशा गोष्टी दिले, मालमत्ता दिली, त्यामुळे तो माझ्या मागे चालत नाहीये. तर देव त्याला सांगतो की तो प्रूव्ह करत आहे, तो स्पष्ट करत आहे की इयोब जो आहे तो फक्त मालमत्ता, पैसे अडक्यासाठी आणि संपत्ती करिता आणि कुटुंब त्याला दिलेलं आहे म्हणून तो माझ्या मागे चालत नाही आहे.
हे संपूर्ण त्या पुस्तकामध्ये जे आहे देव प्रमाणित करत आहे. आणि ह्या ठिकाणी आपण शिकतो की दुःख आमच्या जीवनामध्ये येतं. देवाला हे दाखवून द्यायचं आहे की देव आशीर्वादांव्यतिरिक्त उपासनेस पात्र आहे प्रियांनो. आणि आपण पाहतो की ज्यावेळेस त्याचे लेकरं मरण पावले, सर्व त्याची संपत्ती गेली, प्राणी जे आहेत ते गेलेले आहेत, आणि तो इयोब काय करत आहे? धन्य तुझे नाव, तू दिले आणि तू नेले. God is worthy of worship apart from blessings. लेकरं गेले, संपत्ती गेली, सर्व जे त्याचं त्या ठिकाणी आपण पाहतो की त्याच्या जीवनामध्ये जी उन्नती देवाने त्याला दिलेली होती, जो मान सन्मान त्याला समाजाकडून मिळत होता, त्याचं आरोग्य, सर्व काही गेलं. आणि त्यानंतरही इयोब म्हणत आहे की देवाने दिले आणि देवाने नेले, धन्य त्याचे नाव. इवन दो वी डू नॉट हॅव एनिथिंग, जरी आमच्या प्रार्थनांचं एकही प्रार्थनेचं उत्तर देवाने दिलं नाही, जरी आमच्या जवळच्या ह्या सर्व गोष्टी, सुख संपत्ती आणि सर्व आमचं कुटुंब, मित्र आणि आमचं आरोग्य, सगळं काही गेल्यानंतरही ही इज स्टील गॉड, तरी तो देव आहे. आणि तो आमच्या सेवेकरिता आणि आमच्या उपासनेस तो पात्र आहे. भौतिक आशीर्वादांव्यतिरिक्त सुद्धा तो देव आहे आणि तो आमच्या आराधनेस पात्र आहे. ह्या पुस्तकामधून हे शिकाव्यास मिळत आहे. पण याच्या उलट आपण पाहतो की आज जी भरभराटीची सुवार्ता आहे, ती भरभराटीची जी सुवार्ता आहे, उन्नतीची सुवार्ता, ती काय शिकवते की जर तुम्ही माझ्या मागे याल, तर तुम्हाला काय मिळेल? हेल्थ, वेल्थ अँड प्रॉस्पेरिटी. जर तुम्ही माझ्या मागे याल तर तुम्हाला आरोग्य मिळेल. जर तुम्ही माझ्या मागे याल तर तुम्हाला संपत्ती मिळेल. जर तुम्ही माझ्या मागे याल तर तुम्हाला जगामध्ये जे आहे ते सर्व काही मिळेल. आणि ही प्रॉस्पेरिटी जी सुवार्ता आहे, उन्नतीची जी सुवार्ता आहे, याचा लेखक कोण आहे हे पुस्तक आपल्याला स्पष्ट रीतीने दाखवतं. याचा लेखक सैतान आहे प्रियांनो. आणि तोच सैतान ख्रिस्ताजवळ येऊन म्हणाला की जर तू मला नमन केले तर मी तुला काय देईल? मी तुला सर्व वैभव देईल, सर्व राज्यच देईल. आणि अशी उपदेश आणि अशी सुवार्ता जर तुम्ही सांगता किंवा तुम्ही तुमच्या मंडळांमध्ये ऐकता, तर तुम्हाला माहिती आहे की त्याचा लेखक कोण आहे? देव नाही आहे. जरी आमचं सर्व काही गेले, मालमत्ता गेली, कुटुंब, आरोग्य, आराम, तरी सुद्धा परमेश्वर आशीर्वादांव्यतिरिक्त उपासनेस पात्र आहे. हे आपल्याला स्पष्ट रीतीने ह्या ठिकाणी शिकवायला मिळतं. द लेसन्स फॉर द बिलिव्हर्स टुडे. आपण यामधून आज काय शिकू शकतो? आजचे जे विश्वासणारे आहे, आपण काय शिकू शकतो इयोबाच्या पुस्तकामधून किंवा त्याचं दुःख सहन करण्याबद्दल? Could you please change the slide? Yes. शोक करत असताना सुद्धा आपण विश्वासू राहू शकतो. लॅमेंट अँड स्टील बी फेथफुल. तेच आपल्याला या पुस्तकामध्ये शिकाव्यास मिळतं. बरोबर? बायबल हे नाही शिकवत की तुम्ही रडता, तुम्ही शोक करता म्हणून तुमचा विश्वास कमी आहे. कधी कधी आपण फारच इमोशनल होतो ख्रिश्चन ह्या नात्याने. अरे आपण रडलं नाही पाहिजे, आपण दुःख नाही केलं पाहिजे. वी आर स्ट्रॉंग. आपला फेथ जो आहे, विश्वास जो आहे तो फार पॉवरफुल आहे. आपण आता भेटणारच आहे, लवकरच स्वर्गात जाणार आहात, कशाला रडता? दीज आर ऑल फॉल्टी स्टेटमेंट्स. आणि दुःख सहन करत असताना कधी कधी त्या समोरच्या लोकांना ठाऊक नसतं की काय बोलावं, आणि त्यांना जाऊन जे भेटतात त्यांना पण ठाऊक नसतं की काय बोलावं. मी बायबल कॉलेजमध्ये असताना
माझे सिनियर एक विद्यार्थी एक सिनियर विद्यार्थी होते मणिपूरचे, आणि डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की त्यांच्या हार्टमध्ये जे आहे होल आहे, आणि मग ते सर्व कॉलेजमध्ये जे आहे ते पसरलं, आणि त्यांना खूप लवकर जे आहे विमानाने त्यांच्या गावी पाठवलं. पण त्यावेळेस जे आहे बरेच विद्यार्थी, त्यांचे रूममेट, बरेच लोक येऊन त्यांना भेटत होते आणि त्यांना जे आहे त्यांचं सांत्वन करत होते. आणि बरेच लोक म्हणत होते की आता आपण जे आहे स्वर्गात भेटू बंधू. तो दादा तर गेला घरी, अजून जिवंत आहे. माझं पूर्ण 4 वर्षाचं शिक्षण झालं तरी त्याला काहीही झालेलं नव्हतं. आणि बऱ्याचदा बरेचसे म्हणजे चुकीचे विचार किंवा फॉल्स होप जे आहे पेशंटला आपण देतोय. एक तर त्याच्या उलट बोलतो की आता तू लवकरच जाणार आहे, नाहीतर मग कुछ नहीं होने वाला, अभी हम संडे को मिलने वाले हैं चर्च में, कुछ नहीं होने वाला. तर अशा आपण बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत दुःख सहन करत असताना आपल्यालाही कळत नाही अनेकदा काय बोलावं. आणि जे समोर दुःख सहन करत आहे बऱ्याचदा जर ते थिओलॉजिकली किंवा बायबलनुसार एज्युकेटेड नाही तर ते सुद्धा फार बिटर होतात, कडवट होतात आणि शिव्या शाप देऊ लागतात जर त्यांना देव कोण आहे हे जर माहीत नसेल तर आपण दुःख सहन करू शकतो प्रियांनो, परंतु दुःख सहन करत असताना आपण देवाशी विश्वासू राहतो हे आपल्याला स्पष्ट रीतीने शिकावयास मिळतं. ह्या ठिकाणी आपण पाहतो की जॉब्स फ्रेंड्स कॉज हार्म विथ रॉंग थिओलॉजी. आणि मला असं वाटतं की काल जे आहे एक कोटेशन मी पोस्ट केलं आणि त्याच्यामध्ये अशा रीतीने सांगितलेलं आहे की ज्यावेळेस बऱ्याचदा चुकीची जी थिओलॉजी आहे, चुकीचं जे धर्मशास्त्र आहे त्याने नक्कीच इजा होते, पण बऱ्याचदा आपण चुकीच्या स्वराने बोलतो, चुकीच्या स्वराने किंवा चुकीच्या वेळेमध्ये चांगली थिओलॉजी किंवा चांगल्या गोष्टी देवाबद्दल आपण बोलतो, ते सुद्धा बऱ्याचदा लोकांना दुःखामध्ये इजा करू शकतं. याचा अर्थ असा नाही आहे की आपल्याला सत्य जे आहे ते बोलायचं नाही आहे, याचा अर्थ असा नाही आहे, पण त्या ठिकाणी आपला टोन आणि वेळ जो आहे तो आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो की योबाच्या मित्रांनी चुकीच्या धर्मशास्त्राने जे आहे त्याला इजा किंवा हानी पोहोचलेली आहे. त्याचं भलं करण्याच्या ऐवजी त्यांनी अधिकच जे आहे त्याचं दुःख जे आहे ते वाढवलेलं आहे. हे नक्कीच ह्या पुस्तकामध्ये आपल्याला शिकावयास मिळतं. आणि पुढे आपण पाहतो की आपली परीक्षा समजत नसली तरी देवाचा स्वभाव विश्वास ठेवण्याजोगा आहे. येस, आपली परीक्षा जरी आपल्याला कळत नसेल तरी परमेश्वराचे जे ॲट्रिब्यूट्स आहे ते विश्वास ठेवण्याजोगे आहे. हे आपल्याला स्पष्ट रीतीने शिकावयास मिळते या पुस्तकामध्ये की देव हा विश्वासू आहे, तो सार्वभौम आहे, तो प्रेमळ आहे, तो कृपाळू आहे आणि तो कधीही आमच्या प्रती दुष्ट रीतीचं कार्य तो करत नाही किंवा तो दुष्टपणे वागत नाही. तो व्हिम्जिकल म्हणजे सरफिऱ्यासारखं वागत नाही त्याच्या लोकांप्रती. हे आपल्याला ह्या बायबलमध्ये शिकावयास मिळतं की जरी आम्ही ह्या दुःखातून चाललेलो आहे आणि त्याचे सर्व मार्ग आम्हाला कळत नाही तरी आम्हाला त्याच्या स्वभावावर, त्याच्या गुणविशेषांवर, त्याच्या चरित्रावर विश्वास ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. पुढे जाऊया बंधू. आणि ह्या ठिकाणी जे आहे अत्यंत मार्मिक असं हे विधान आहे. सफरिंग अ गिफ्ट, अ ग्रेस, अ कॉल अँड अ मिनिस्ट्री. कोण विचार करतं? दुःख एक देणगी आहे. कोण विचार करतं? दुःख ही माझ्यावर झालेली कृपा आहे, दुःख माझी कॉलिंग आहे, पाचारण आहे आणि दुःख ही सेवा आहे. आणि प्रियांनो, जर आम्ही ख्रिस्ताकडे पाहिले नसते, ख्रिस्त आला नसता, त्यांनी आम्हाला त्याच्या कृपेने तारलं नसतं,
आमचं परिवर्तन केलं नसतं तर आम्हाला हे कधीच समजलं नसतं की दुःख ही देणगी आहे, वरदान आहे, कृपा आहे, पाचारण आहे आणि सेवा आहे. आणि हे जे सत्य आहे प्रियांनो, हे फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या क्रूसाच्या प्रकाशामध्येच आम्ही समजू शकतो आणि आम्ही बोलू शकतो आणि आम्ही कबुली देऊ शकतो की आमचे दुःख मला झालेलं पाचारण आहे, ही सेवा आहे, ही कृपा आहे आणि ही देणगी आहे. फिलिप्पीकरास अध्याय 1 वचन 29, त्यानंतर रोमकरास पत्र अध्याय 8, त्यानंतर पहिले करिंथ अध्याय 1, दुसरं करिंथ अध्याय 1 मध्ये पॉल ह्या सर्व गोष्टी सांगत आहे की दुःख जे आहे ही देणगी आहे. तो म्हणतो इट इज अ गिफ्ट. ती कृपेची देणगी आहे आणि हे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीकरिता हे पाचारण आहे आणि हे सेवेचं पाचारण आहे. पॉल म्हणतो की आम्ही दुःखामध्ये स्वतः जात असताना जे दुःखी आहेत त्यांची आम्ही काय करू शकलो? सेवा करू शकलो. While we eight were going through the suffering, we were ministering the people who were going through tribulation and suffering. आणि याच्यावर मला असं वाटतं 8 की 10 खूप सुंदर पुस्तकं लिहिण्यात आलेली आहे. जे कॅन्सर पेशंट आहेत, जे स्वतः मरत आहेत, त्यांच्या शरीराची झीज होत आहे, ते क्षीण झालेले आहे आणि ते होत असताना ते कशा रीतीने ब्रोकन फॅमिलीजला जाऊन भेटतात, कशा रीतीने ते इतर कॅन्सर पेशंटला जाऊन सांत्वन देतात. जॉनी एरिक्सन टाडा त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. आणि अनेक जे लोक आहेत ज्यांचे हजबंड रक्तसाक्षी झाले, एलिझाबेथ एलियट, त्यांनी लिहिलं सफरिंग इज फॉर नथिंग, बरोबर, दॅट बुक. आणि ते स्वतः इतक्या भयानक दुःखामध्ये होते, त्रासामध्ये होते, तणावामध्ये होते. ते स्वतः क्षीण होत आहे, झीज होत आहे त्यांची, त्यांच्या स्वतःच्या जीवनामध्ये प्रचंड दुःख आहे आणि अशा स्थितीमध्ये जाऊन ते भग्न कुटुंबांना, ब्रोकन फॅमिलीज, डिवायडेड फॅमिलीज, तरुणांमध्ये आणि जे बेड रिडन पेशंट आहेत त्यांच्यामध्ये जाऊन ते सेवा करत आहे. प्रियांनो, सफरिंग इज अ ख्रिश्चन कॉलिंग. ही सेवा आहे प्रियांनो, हे मला तुम्हाला सांगू द्या. आणि बंधू यांनी सुंदर रीतीने जे आहे ह्या पुस्तकामधून आपल्याला सुवार्ता दाखविलेली आहे. पण ह्या पुस्तकामध्ये नाही तर संपूर्ण जुन्या करारामध्ये जे आहे प्रियांनो, सुवार्ता आणि प्रभू येशू ख्रिस्त जो आहे खूपच प्रखर रीतीने प्रगट झालेला आहे. आणि ह्या पुस्तकामध्ये आपल्याला सुवार्ता आणि प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल सुंदर रीतीने जे आहे आपल्याला शिकावयास मिळतं. सर्वात पहिले आपण पाहतो द सफरिंग ऑफ द इनोसेंट सर्वंट किंवा सफरिंग ऑफ द रायचस मॅन. आपण पाहतो की दुःख सहन करणारा पण नीतिमान मनुष्य. आणि स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की स्तोत्रे म्हणजे कंप्लीट बंच ऑफ द पोएट्री, मोशे, स्तोत्रे आणि संदेष्टे माझ्याबद्दल बोलतात. आणि जुन्या करारातच थोडं समोर गेल्यानंतर आपल्याला दुःख सहन करणारा यहोवाचा सेवक आपल्याला पाहावयास मिळतो. आणि पुढे पेत्रामध्ये ख्रिस्ताचे दुःख सहन करण्याबद्दल बोललेला आहे की तो नीतिमान असताना त्यांनी दुःख सहन केलेलं आहे. आणि बंधूंनी याच्याबद्दल उलगडा दिलेला आहे की योबाचे जे दुःख आहे ते पुरेसे नव्हते आमच्या तारणाकरिता, पण ख्रिस्ताने जे दुःख सहन केलं त्याने आमचे तारण पूर्ण केलेले आहे. हे चित्र किंवा इयोब जो आहे, जो सात्विक आणि नीतिमान असताना तो दुःख सहन करत आहे, हे चित्र आम्हाला ख्रिस्ताकडे पाहावयास लावतं.
इयोब जो आहे तो आम्हाला ख्रिस्ताकडे निर्देशित करतो आणि हे पुस्तक आम्हाला दाखवितं की तो आमचा महान इयोब आहे. ही इज आवर ग्रेटर जोब. नेक्स्ट पॉइंट प्लीज. जोब लॉंग्स फॉर मेडिएटर. ह्या ठिकाणी आपण पाहतो वचन अध्याय 9 वचन 32 आणि 33 मध्ये आम्हा दोघांवर हात ठेवणारा आमच्यामध्ये कोणी मध्यस्थ नाही, ही त्याची तक्रार होती. बट द न्यू टेस्टमेंट आन्सर्स की दॅट आर्बिटर, दॅट मीडिएटर, तो मध्यस्थ ख्रिस्त आहे. पहिले तिमोथी 2 आणि 5 मध्ये स्पष्ट रीतीने सांगितलं की देव आणि मानवामध्ये एकच मध्यस्थ आहे. नंतर 16 आणि 19 मध्ये आताही पहा माझा साक्षीदार स्वर्गात आहे, ख्राइस्ट. आणि मग 19 आणि 25 मध्ये तो म्हणतो की कारण मला माहित आहे की माझा उद्धारक जिवंत आहे. व्हॉट अ स्टेटमेंट. ज्या प्रकारे बंधूंनी सांगितलं विश्वासाची वेस्टमिन्स्टर कन्फेशन ऑफ फेथ, ह्या ठिकाणी आपल्याला त्यावेळेस इयोबाला ते मिळालं नाही, पण ही त्याची कबुली आहे. माय रिडीमर लिव्स. आणि बायबल आपल्याला सांगतं की आकाशाखाली मानवामध्ये दुसरा कोणीही मुक्तिदाता किंवा तारणदाता नाहीये, परंतु प्रभू येशू ख्रिस्तच तो मीडिएटर आहे जो जिवंत आहे. हे आपल्याला स्पष्ट रीतीने ठळकपणे आपल्याला शिकावयास मिळतं. आणि इयोब म्हणतो की जरी माझा देह जो आहे तो संपूर्ण रीतीने नष्ट होईल तरी मी माझ्या डोळ्यांनी त्या मुक्तिदात्याला पाहिल. इयोब 19. मला तर ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे, तो अंती पृथ्वीवर उभा राहील. ॲट द लास्ट ही विल स्टँड अपॉन द अर्थ. ही माझी त्वचा छिन्न भिन्न होऊन नष्ट झाली तरी मी देवाला देह विरहित पाहीन. आमचा उद्धारक जिवंत आहे. इवन वी गो इन द ग्रेव, वी सी ख्राइस्ट. अँड वन डे वी आर गोइंग टू सी ख्राइस्ट व्हेन ही इज गोइंग टू कम. आपण ह्या वेळेस आमची त्वचा छिन्न भिन्न जरी झाली आणि आम्हास कब्रस्तानामध्ये जे आहे गाडले तरी आम्ही ख्रिस्ताला पाहू, कारण की आमचा उद्धारक जिवंत आहे. आणि ज्या वेळेस तो पृथ्वीवर उभा राहील त्यावेळेस त्याचे लोक जे आहे गौरवी शरीराने जे आहे ते उठणार आहेत. आणि त्यावेळेस सुद्धा आम्ही म्हणू की माय रिडीमर लिव्स. माझा उद्धारक जिवंत आहे आणि मी त्याला पाहत आहे. आमचा जो विश्वास आहे तो दृश्य होईल त्यावेळेस, हे आपल्याला ह्या ठिकाणी शिकावयास मिळतं. कॅन यू प्लीज चेंज द स्लाइड. नेक्स्ट वन. पुनर्स्थापना आणि पुनरुत्थानाची आशा. आशा हा खूप चांगला शब्द आहे आणि आपल्याला ह्या सत्रानंतर काही आशा लाभलेल्या आहेत. आणि म्हणून येस, ब्रदर सुशील हॅज ब्रॉट डिलिशियस दालचा. येस, पुनर्स्थापना आणि पुनरुत्थानाची आशा. ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं प्रियांनो की ख्रिस्ती लोक जे आहे ते सुरुवातीचे 2 अध्याय आणि शेवटचे 2 अध्याय जे आहे ते वाचतात आणि त्यामधून जे आहे ते काय शिकवण्याचा प्रयत्न करतात की सब डबल होने वाला है, अभी तूने क्या क्या गमाया है. एखाद्याच्या तो म्हणेल मेरे पास तो खटारा सायकल थी, तुम्हाला काय 3000 खटारा सायकल देव देणार आहे आता. तर ह्या ठिकाणी जे आहे प्रियांनो, देव हे अभिवचन देत नाही की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे काही गमावलेलं आहे ते सर्व तुम्हाला परत मिळेल किंवा त्याचं डबल होईल. 3000 उंट होते 6000 उंट मिळतील, 5000 होते 10,000 मिळतील, 15,000 होते 30,000 मिळेल. हे बायबलनुसार नाहीये. व्हॉट इज दिस? हे कशाचं पिक्चर आहे प्रियांनो?
जे काही आम्ही आदामामध्ये गमावलेलं आहे प्रियांनो, व्हॉट एव्हर वी हॅव लॉस्ट इन ॲडम वी हॅव गेन इन ख्राइस्ट. जे काही आम्ही पहिल्या आदामामध्ये गमावलेलं आहे प्रियांनो, ख्रिस्तामध्ये आम्हाला ती नीतिमत्ता, ते पावित्र्य आणि ते गौरव जे आहे ते त्यांनी दिलेलं आहे. हे आमच्या नवीन मनुष्यत्वाबद्दलचं चित्र आहे प्रियांनो. दिस इज अबाउट द पिक्चर ऑफ द न्यू मॅन इन क्राइस्ट. शेवटी त्याचं सर्व डबल झालं. हे पुस्तक आम्हाला भौतिक वादाकडे घेऊन जात नाही, तर हे पुस्तक जे आहे हे आम्हाला दाखवतं की जे काही आम्ही आदामामध्ये गमावलं होतं, गौरव, नीतिमत्ता, पावित्र्य, ते ख्रिस्तामध्ये पुन्हा आम्हाला मिळालेले आहे. आणि हे पुस्तक जे आहे ते दाखवितं की योबाची स्थिती इतकी वाईट होती की त्याच्या शरीरामध्ये जे आहे आपण पाहतो की वर्म्स म्हणजे आळ्या पडल्या होत्या, किडे पडलेले आहे, रक्त आणि पू वाहत आहे. इट वॉज काइंड ऑफ अ डेथ, अ लिव्हिंग डेथ. आपण पाहतो की ते एक प्रकारचं जिवंतपणे मरण होतं प्रियांनो. आणि देव येऊन जो आहे स्पर्श करतो आणि ते चित्र जे आहे ते आमच्या पुनरुत्थानाचं चित्र आहे. एक दिवशी तो आम्हाला मातीमधून जे आहे पुन्हा गौरवी आणि अविनाशी शरीर देऊन उठविणार आहे. सो द लास्ट पोर्शन ऑफ द बुक ऑफ जोब, इयोबाचं जे पुस्तक आहे त्याचा जो शेवटचा भाग आहे तो आमच्या मुक्तीच्या कहाणीबद्दल शिकवत आहे, आमच्या मुक्तीबद्दल शिकवत आहे. हे आम्हाला स्पष्ट रीतीने ह्या ठिकाणी शिकावयास मिळतं. आणि शेवटी प्रियांनो, द गॉस्पल इज सीन इन सफरिंग विथ होप, नॉट इन एस्केपिंग ट्रायल्स. गॉस्पल आम्हाला शिकवतं की आम्ही आशेने तारल्या गेलेलो आहे. रोमकरास पत्रामध्ये सांगितलेलं आहे की वी आर सेव्ड विथ द होप. आपण आशेने तारल्या गेलेलो आहोत आणि म्हणून आपण जे आहे ज्या परीक्षा आहे त्या आमच्या जीवनातून सुटणार नाहीत. आजही आमच्या जीवनामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या परीक्षा असतील. कोणाचे प्रियजन अंथरुणावर आहे, काही लवकरच कदाचित हे जग सोडून जातील. तुम्ही स्वतः वेदनेमध्ये आहे, आजारामध्ये आहे, कोणत्या ना कोणत्या तणावाखाली, दुःखामध्ये आणि विविध प्रकारच्या निरनिराळ्या परीक्षा ज्या आहेत तुमच्या जीवनामध्ये असतील. पण हे जे पुस्तक आहे आम्हाला दाखवत आहे की सुवार्ता आशेने दुःख सहन करण्यामध्ये जे आहे पाहिल्या जाते आणि परीक्षेपासून सुटण्यात नाही. तर ह्या ठिकाणी आपण पाहतो की सुवार्ता जी आहे ती आम्हाला दुःख सहन करत असताना किंवा आपण दुःख सहन करत असताना त्या आशेवर विश्वास ठेवतो की ख्रिस्त येईल त्यावेळेस जो आहे तो आमचे अश्रू पुसेल, पुन्हा मृत्यू नसेल, दुःख नसेल, अनितिमत्ता, अशुद्धता नसेल, आम्ही पापाच्या सानिध्यापासून पूर्णपणे वाचले जाऊ. आणि ह्या जीवनामध्ये आपण जर असा विचार करत असू की पर्टिक्युलर गोष्टी केल्यानंतर हे दुःख माझ्या जीवनामधून निघून जातील, तर मला सांगू द्या की तसं होणार नाही. एस्केलेटिंग, त्या काही वेळेस ते दुःख जे आहे त्याचे जे परिणाम किंवा त्याचा जो स्तर आहे ते खालीवर होऊ शकतील. पण आपण पाहतो की हे दुःख ख्रिस्ती जीवनामधून पूर्णपणे निघून जाणार नाहीये. पण असं असताना सुद्धा आपण जे आहे आशेने तारलेले आहो आणि आपण आशेने दुःख सहन करतो, कारण की ही ख्रिस्तामध्ये आम्हाला प्राप्त झालेलं पाचारण आहे, देणगी आहे, कृपा आहे आणि ही सेवा आहे आणि हे देवाच्या गौरवास्तव आहे. हे बायबल आम्हाला स्पष्ट रीतीने शिकवतं. प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांचं सहाय्य करू. बंधू अमित आपल्याला पुढे चालवतील. सुंदरशा सेशन करता पास्टर मंगेश आणि त्याचप्रकारे ब्रदर मिलिंद यांचे देखील मी आभार मानतो.
नक्कीच आपल्या सर्वांसाठी हे आशीर्वादाचं झालं असेल, मी अशी आशा करतो. आपले जर काय प्रश्न